तर आज आपण बनवूया सत्तूचे ट्रफल बॉल्स। ह्याकरता मी घेतलेली आहे भाजलेली चणा डाळ। ती आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घ्यायची आहे। त्यातलं आपल्याला 1 कप एवढं पीठ बाजूला काढायचे आणि त्याचबरोबर त्यामध्ये ॲड करायचे 2 चमचे एवढं कोको पावडर। हे आपल्याला छान व्यवस्थित असं चाळून घ्यायचे आणि हे साईडला ठेवून द्यायचे। आता आपल्याला एक छोट्या पॅनमध्ये अर्धा कप गूळ घ्यायचा आहे। हा फक्त आपल्याला वितळवून घ्यायचा आहे। आपल्याला याचा कसलाही पाक करून घ्यायचा नाहीये, फक्त वितळेपर्यंत आपल्याला गॅस चालू ठेवायचे। त्यानंतर हे गुळाचं मिक्सचर जे आहे ते आपल्याला ड्राय मिक्सचरमध्ये ॲड करून स्पॅच्युलाने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, कारण का गुळाचं मिक्सचर गरम असेल म्हणून। आणि त्यानंतर आपल्याला हाताने असं छान मस्त एकजीव करून घ्यायचे। त्याचबरोबर ह्यामध्ये घालते 2 चमचे एवढं साजूक तूप। आता इथे आपला गोळा अजून म्हणजे डो अजून होत नाहीये, त्याकरता इथे आपल्याला घालायचे थोडंसं दूध। जेवढा तुमचा गोळा बनेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही इथे दूध घालायचे, अजिबात दूध जास्त घालायचं नाहीये। तर आता हे बघा, इथे आपलं मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे आणि इथे आपला गोळा पण छान बनतोय। आता असे आपण छोटे छोटे बॉल्स करून घेऊया, एकदम असे सेम। आणि त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे 2 mचं मिल्क चॉकलेट। तुम्ही या जागी कुठलंही चॉकलेट वापरू शकता, म्हणजे डार्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट वापरलं तरी सुद्धा चालेल। आता हे सर्व बॉल्स आपल्याला चॉकलेटमध्ये डीप करून एका बेकिंग ट्रेवरती म्हणजे बेकिंग पेपरवरती काढून घ्यायचे। हे बघा, अशा प्रकारे मी ते सर्व बॉल्स तयार करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता इथे। आता ह्यावरती मी बदाम पूड घालून घेते। तुम्हाला आवडतील ती पूड तुम्ही ते घालू शकता, म्हणजे तुम्ही ते पिस्ता पूड, काजू पूड पाहिजे ती घालू शकता। आता हे सर्व ट्रफल बॉल्स आपल्याला 5 मिनिटाकरता फ्रीजला सेट करायला ठेवायचेत। आणि हे बघा, 5 मिनिटानंतर आपले ते ट्रफल बॉल्स बनून तयार झालेले आहेत। हे तुम्ही थंडीमध्ये खाऊ शकता आणि त्याशिवाय तुम्ही हे 15 ते 20 दिवसाकरता आरामात स्टोअर करून फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकता। तर हे बघा, किती सुंदर आणि छान असे मस्त आपले ट्रफल बॉल्स बनून तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता इथे। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून मला सुद्धा मोटिवेशन मिळेल। तर चला, परत भेटूया अशा एका छान रेसिपी बरोबर। तोपर्यंत असंच छान छान खात राहा आणि स्वरूपाच किचनला बघत राहा।